जय भवानी, जय शिवराय. महाराष्ट्र जणू आई भवानीचा पुत्रच असा धन धान्य ऐश्वर्याने समृद्ध होता. परंतु इसवी सन 1200 पासून हवसेने भरलेल्या क्रूर, कपटी, गज्जाक अशा प्रत्येक वाईट उपाधीला शोभतील अशा म्लेच्छ भूतांनी महाराष्ट्रात घुसून थैथयाट सुरू केला आणि शिवाच्या कैलासाप्रमाणे सुंदर, जगदंबेच्या मणिद्वीपाप्रमाणे तेजस्वी अशा महाराष्ट्राचं अक्षरशः स्मशान केलं. जिकडे नजर जाईल तिकडे एकच दृश्य, हिंदूंची मडी आणि इस्लामचं भूत मानगुटीवर बसलेल्या जुलमी सुलतानांची हुकूमत. माणसाला तारणाऱ्या देवालाच आता कोणीतरी वाचवण्याची गरज होती. शिवाचे ज्योतिर्लिंग भ्रष्ट होत होते. हिंदू आपल्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी शंभू महादेवचा तिसरा नेत्र उघडण्याची वाट बघत होते. आदिशक्तीची शक्तिपीठ उद्ध्वस्त झाली. हिंदूंचे आसुसलेले आणि सुकलेले कंठ आता महिषासूर मर्दिनीला प्रागट्यासाठी हाक मारत होते. देवाच्या दारात देर अंधेर नाही ही म्हण तुम्ही नेहमीच ऐकली असेल, पण आता परिस्थिती अशी होती की ही देर सहन करता करता देह थकला आणि आत्मा थरकापला होता. इसवी सन 1200चा तो काळ. देवगिरीच्या यादवांचं राज्य अगदी राजवैभवाने तळपत होतं. परंतु ग्रहण लागलं ते म्हणजे आर्जे मुमालिक अल्लाउद्दीन खिलजी याच्या महाराष्ट्रावर पडलेल्या क्रूर कटाक्षाने. दख्खनचा मुलूक गिळंकृत करण्याच्या लालसेने अल्लाउद्दीनने आपला रोख वळवला देवगिरीवर आणि याचमुळे 8000 अफगाणी सैतानांची फौज महाराष्ट्राच्या दिशेने उधळली. यावेळी देवगिरीचा सम्राट होता राजा रामदेवराव उर्फ रामचंद्र. याचाच मुलगा शंकरदेव हा सैन्याचा सेनापती होता. पण नेमका याच वेळी तो सैन्याच्या एका मोठ्या तुकडीनिशी देवगिरीपासून दूर जाऊन थांबलेला होता. याच संधीचा फायदा घेऊन अल्लाउद्दीनने महाराष्ट्रावरती जी पहिली धडक दिली ती देवगिरीच्या यादवांनी थोपवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न साप उधळत अल्लाउद्दीनने देवगिरीवरती बेसावाद यादवांना असं गाठलं की मग युद्ध सुरू झालं. 4000 यादवांचं सैन्य विरुद्ध 8000 अल्लाउद्दीनचे सैतान. युद्धाचा निकाल जगजाहीर होता. अर्थात ज्याची भीती होती तेच घडलं. अल्लाउद्दीनच्या 8000च्या सैन्यासमोर देवगिरीच्या 4000च्या सैन्याचं बळ तोकडं पडलं आणि देवगिरीचा राजा युद्ध हरला. देवगिरीच्या किल्ल्याला वेढा पडला. वेढा पडल्या क्षणी अल्लाउद्दीनने खंडणीची मागणी केली. ती खंडणी रामदेवरायाला द्यावी लागली. खंडणी दिल्यानंतर रामदेवरायापर्यंत जी बातमी आली ती म्हणजे शंकरदेवराय संपूर्ण सैन्य घेऊन अल्लाउद्दीनवर देवगिरीत चालून येतोय. रामदेवरायाने भीतीपोटी शंकरदेवरायाला सांगितलं की अल्लाउद्दीन हा खंडणी घेऊन त्याचा परत निघून जाईल, त्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करू नकोस. पण शंकरदेवरायाने त्याचा प्रस्ताव उधळून लावला आणि अल्लाउद्दीनवरती हल्ला केला. अल्लाउद्दीनवरती हल्ला चढल्या क्षणी अल्लाउद्दीनच्या लक्षात आलं की शंकरदेवरायाचं सैन्य आपल्याला महागात पडतंय आणि आपण हे युद्ध हारू. त्याच वेळी अल्लाउद्दीनने डाव साधला आणि त्याने आवई उठवली की आत्ता आणलेली सैन्याची 8000ची ही फक्त एक छोटीशी तुकडी आहे, अशीच 1 लाखाची फौज दिल्लीवरनं येते. या आवईचे समर्थन म्हणून किल्ल्याच्या नाकाबंदीसाठी ठेवलेली मागची 1000ची फौज दौडत आली आणि त्या फौजीने उठलेले धुळेचे लोट पाहून शंकरदेवरायाचं सैन्य घाबरलं आणि दिल्लीवरून येणारी 1 लाखाची फौज आली अशी भीती त्यांच्या मनात दाटली. यामुळे त्यांनी शस्त्र टाकले आणि शंकरदेवरायाचा पराभव झाला. यामुळे अल्लाउद्दीन खिलजीने आधी मागितलेल्या खंडणीपेक्षा अजून भरमसाठ खंडणी मागितली. यात त्याने 600 मन सोनं, 700 मन मोती, 2 मन हिरे, 1000 मन चांदी आणि अक्षरशः शोकांतिका म्हणजे रामदेवरावाची मुलगी, तिचं नाव ज्येष्ठापल्ली, हिला सुद्धा मागून घेतलं. यानंतर अनेक वर्षांच्या अशा खटापटींनंतर अल्लाउद्दीनने त्याचा सेनापती मलिक काफूर याच्यासोबत मिळून देवगिरीचं राज्य निस्तनाबूत केलं. देवगिरीवरचा गरुड ध्वज पाडला आणि त्यावरती गिधडं नाचू लागले. यानंतर काही वर्षांनी देवगिरीच्या राजाचा म्हणजेच रामदेवरावाचा जावई, त्याचं नाव हरपाल देव, याने हे देवगिरीचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची निर्घुण हत्या करून त्याचं चामडं सोलून त्या देवगिरीच्या प्रवेशद्वारावर लटकून या सुलतानांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आमच्या विरोधात जो आवाज उठवेल त्याचा आवाज अशाच पद्धतीने बंद करण्यात येईल. ही तर झाली महाराष्ट्राची उदाहरणं. यानंतर 1565 मध्ये हे सर्व सुलतान एकत्रित कर्नाटकात जमले आणि यांनी विजयनगरचा राजा रामराजा याला कैद करून त्याच्या संपूर्ण देहाची खांडोळी केली आणि विजापूरच्या आदिलशहाने त्याचं मुंडकं धाडा वेगळं करून त्यातले हाडमांस काढून घेऊन त्याचा एक मुखवटा तयार केला आणि तो मुखवटा किल्ल्याच्या अशा ठिकाणी लावला की किल्ल्याची सर्व घाण त्याच्या तोंडातून बाहेर पडली पाहिजे. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगल या 12 अमावस्यांनी हिंदुस्थानला गराडा घातला होता. हिंदूंच्या हातात एकमात्र पर्याय उरला होता, तो म्हणजे गपगुमान मरणे. फक्त इतकीच गोष्ट बाकी राहिली होती की तुमचं मरण कुणाच्या हाती लिहिलंय. यात मुघलांनी एक नवीन उद्योग चालू केला होता. हिंदूंना 2च पर्याय द्यायचे. एक तर त्यांनी त्यांचं धर्मपरिवर्तन करावं किंवा जिजिया कर भरावा. धर्मपरिवर्तन न केल्यास, जिजिया न भरल्यास त्यांना तिसरा आणि एकमेव पर्याय, तो म्हणजे पहिलाच, मृत्यू. आता काय, हिंदूंची अवस्था झाली होती मेलेल्या कोंबड्याप्रमाणे. कोणी किती आगीवर भाजलं तरी प्रतिकार करण्याची शक्यताच नाही. बादशहांनी तर छळ चालवलाच होता. गोव्यात पोर्तुगीज एक नवीन सूड उगवत होते. इन्क्विजिशन ऑफ गोवा म्हणून अनंत प्रिवळकरांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. यात या गोव्याच्या इन्क्विजिशनमध्ये काय काय भयानक शिक्षा दिल्या जायच्या याची उदाहरणं आहेत.
त्यातलं एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. एक लांब सळई घ्यायची, तिला टोकाशी गरम करून मनुष्याच्या गुदद्वारातून ठोकून घशातून बाहेर येईपर्यंत ठोकायची. अशा हृदयद्रावक शिक्षा या गोव्याच्या इन्क्विजिशनमध्ये दिल्या जात होत्या. एकीकडे मुघलांनी भलतेच धंदे चालवले होते. शहाजहान बादशापासूनची जी प्रथा होती, एखाद्या गावात बादशहाचे नवीन आगमन झाले की रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुंडक्यांचे मिनार उभारायचे. जिजिया कराच्या वसुलीसाठी घरातल्या लेकी बाळींना उचलून न्यायचं आणि त्यांना बाजारात विकून कर वसूल करायचा. खोलवर अभ्यास केल्यास अशा अनेक हृदय पिळवटून टाकणाऱ्या कृत्यांची आपल्यासमोर एक यादीच उभी राहील. ज्या भूमीत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच भूमीत आता कुराणाच्या आयातींनुसार गायी कापल्या जाऊ लागल्या होत्या. धर्म रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि संतांनी हाक मारली, दार उघड बाई, आता दार उघड. आणि 1630 अखेर दार उघडलं. शंभू महादेवाचा तिसरा नेत्र उघडला. जगदंबेच्या मुखावरती हास्य प्रगटलं आणि हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी अवतरले हिंदू पदपादशा शिवछत्रपती महाराज.